नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन करता हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड 3 ऑफिशियल वेबसाईटला या ठिकाणी तुम्ही आलात. तर ॲज पर टाइम टेबल, ॲज पर शेड्यूल आज आहे 7 सप्टेंबर आणि आज फायनल मेरिट लिस्ट ही लागणार होती आणि जी की आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर वेबसाईटला ती आलेली आहे. Round 3 final merit list ex-serviceman candidates round 3 not considered candidate list in final merit list. तसंच या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट ऑफ OMS कॅन्डिडेट्स आणि फायनल मेरिट लिस्ट MS राऊंड 3 MS कॅन्डिडेटची या ठिकाणी लागलेली आहे. तुमचं नाव जर या ठिकाणी नॉट कन्सिडर्ड कॅन्डिडेट इन फायनल मेरिट लिस्ट याच्यामध्ये असेल तर आता तुम्हाला थर्ड कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट हे होणार नाहीये. तुमची संधी ही हुकलेली आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट मध्ये किंवा फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील तर अशा विद्यार्थ्यांना अल्फाबेटिक लिस्ट नंतर त्यांचा फॉर्म एडिट करण्याची संधी दिलेली होती आणि ज्यांनी फॉर्म व्यवस्थित एडिट केला असेल त्यांचं नाव या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट MS राऊंड 3 मध्ये असणार आहे. अदर दॅन महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटचं देखील फायनल मेरिट लिस्ट OMS कॅन्डिडेट मध्ये असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्ट यामध्ये नाव असेल अशाच विद्यार्थ्यांना थर्ड कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट हे होणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी स्टेट मेरिट नंबर आहे तर हा सर्वात महत्वाचा आहे. मी थोडंसं झूम करून घेतोय. तर ज्या विद्यार्थ्यांचा मेरिट लिस्ट हा वर असणार आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होण्याचे चान्सेस सर्वात जास्त असणार आहेत. कारण या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर एकूण जागा ज्या आहेत LLB 3 इयर कॅप राऊंड साठी तर टोटल इनटेक 23,408 आहे आणि आतापर्यंत फक्त 8,948 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन हे घेतलेलं आहे. म्हणजे बाकीच्या भरपूर जागा या शिल्लक आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांचा रँक हा 15,000 पेक्षा वर आहे अशा विद्यार्थ्यांना जवळपास कोणतं ना कोणतं कॉलेज भेटणार आहे. पण ज्यांचा रँक खाली आहे त्यांना भेटणार नाहीये का? तर त्यांना देखील कॉलेज भेटणार आहे. कारण विद्यार्थ्यांनी जर या एकच कॉलेज दिलं असेल तर त्या विद्यार्थ्यांचा कुठल्या तरी एकाच कॉलेजला नंबर लागणार आहे आणि ते पण त्यांनी त्या ठिकाणी घेतलं तरच त्यांना ऍडमिशन भेटणार आहे. नसेल तर त्यांच्या चॉईसचं कॉलेज नाही लागलं तर ते देखील घेणार नाहीयेत. त्यामुळं 15,000च्या 20,000च्या नंतरच्या मेरिटच्या विद्यार्थ्यांना देखील कॉलेज हे भेटणार आहे परंतु अनएडेड वगैरे भेटेल. तर इथे सर्व तुमची काय करा की अगोदर रँक चेक करा, तुमचा ऍप्लिकेशन ID चेक करा, कॅन्डिडेट नेम वगैरे चेक करा. तुमची सर्व माहिती बरोबर असेलच या ठिकाणी कारण त्यामुळेच तुमचं नाव हे फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं आहे. तर ही अशी फायनल मेरिट लागलेली आहे. या ठिकाणी तुमचा CET पर्सेंटाइल स्कोर आहे. मग आता आपल्याला काय करायचंय मित्रांनो तर हे सर्व माहिती बरोबर असेल तर आपल्याला काही करायची गरज नाहीये. आता हे चेक कसं करायचं कारण भरपूर 1838 पेजेसची ही लिस्ट आहे. तर तुमचा जो नंबर आहे कुठलाही नंबर घ्या रॅन्डमली आपण खालचा सर्च करूयात. तर हा जो नंबर आहे मी हा घेतलाय तो कॉपी करायचा आहे म्हणजे तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो तुम्हाला माहिती पाहिजे आणि या ठिकाणी तुम्ही जर मोबाईल मध्ये पाहत असाल किंवा इतर कुठं पाहत असाल तर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्ही कुठल्याही तुमचं नाव पेज वरती असेल तर तुमचं नाव या ठिकाणी नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ही अतिशय सोपी पद्धत आहे की तुम्हाला तुमचा इथं नंबरनी रजिस्ट्रेशन नंबरनी सर्च करायचं आहे. मग आता तुम्हाला याच्यामध्ये काही एडिट करता येईल का तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला एडिट करता येणार नाहीये. मग तुम्हाला आता 9 तारखेची वाट पाहायची आहे. 9 तारखेला सायंकाळी 5 वाजता कॉलेज अलॉटमेंट हे लिखलेलं होणार आहे आणि आपल्याला कोणतं कॉलेज भेटलं हे 9 तारखेला समजेल आणि त्यानंतर लगेच आपल्याला कॉलेजमध्ये दुसऱ्या दिवसापासून ऍडमिशन घ्यायला हे जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव हे फायनल मेरिट लिस्ट मध्ये आहे का नॉट कन्सिडर्ड इन फायनल मेरिट लिस्ट याच्यामध्ये आहे हे तुम्ही इथं चेक करू शकता. जर तुमचं नाव या ठिकाणी नॉट कन्सिडर्ड लिस्ट मध्ये असेल तर तुम्हाला थर्ड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन भेटणार नाहीये. तर एकदा चेक करा. आता विद्यार्थ्यांचा परत प्रश्न असतो की सर माझं नाव कुठल्याच मेरिट लिस्ट मध्ये नाही, माझं अल्फाबेटिक लिस्ट मध्ये नाव होतं. तर मित्रांनो एक तर तुमचं फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल किंवा नॉट कन्सिडर्ड कॅन्डिडेट लिस्ट मध्ये नाव असेल तर तुमच्या रजिस्ट्रेशनने तुम्ही सर्च करू शकता. नावाने सर्च करायला प्रॉब्लेम होतो. एकाच नावाचे बरेचसे विद्यार्थी असतात
परंतु रजिस्ट्रेशन नंबरही तुम्ही सर्च करून त्या ठिकाणी सर्च केलात तर तुम्हाला लगेच ते भेटून जाईल. तर मित्रांनो, जेव्हा पुढचा अपडेट येईल लगेच तुम्हाला व्हिडिओद्वारे इन्फॉर्म करण्यात येईल. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.